तर व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे नेमकी काय आणि हा नेमकी कुणाला होऊ शकतो? व्हेरिकोज व्हेन्स हा आजार जो आहे हा मुळात ऑक्युपेशनल हजार्ड किंवा लॉंग आवर्स ऑफ स्टँडिंग म्हणजे खूप वेळ उभं राहिल्यामुळे झालेला रक्तवाहिन्यांमधला बदल किंवा कधी कधी हॉर्मोनल कारणांमुळे प्रेग्नन्सी नंतर स्त्रियांमध्ये पायातल्या वेन्समध्ये झालेले फुगवटे ह्यामुळे झालेला आजार, त्याच्याशी रिलेटेड दुखणं असू शकतं, सूज असू शकते, पाय काळा पडणं असू शकतं, पायामध्ये जखमा होणं असू शकतं आणि मुळातच पायाची त्वचेची जी नॉर्मल हेल्दी स्किन आहे ती खराब होणे ही प्रक्रिया असू शकते. ह्यामध्ये व्हेरिकोज व्हेन्स हा आजार युजली अ सायलेंट डिझीज आहे, म्हणजे तो हळूहळू शरीरात राहतो आणि कित्येक वर्षांमध्ये पुढे पुढे जात असतो. बऱ्याच वेळा माझ्याकडे जे पेशंट येतात ते बरेचसे जिल्ह्याबाहेरचे पेशंट येतात, ते जखमा घेऊन येतात, कित्येक वर्षांपासून जखमा पायांमध्ये आहे आणि कुठल्याही पद्धतीची ट्रीटमेंट पण त्या जखमा बऱ्या नाही होत आहे. अशा वेळेस आपण व्हेरिकोजची ट्रीटमेंट केल्यानंतर ह्या जखमा पटापट भरतात आणि पेशंटला एक क्वालिटी ऑफ लाईफ चांगल्या पद्धतीने मिळू शकतं. तर ह्या व्हेरिकोज व्हेन्सच्या आजारांवर आपल्याकडे इथे ट्रीटमेंट अवेलेबल आहे अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये.